9वं फायलम आहे, लक्षात ठेवा तुमच्या बुकमध्ये. हे लक्षात, फायलम मोलुस्का. आता हा जो फायलम मोलुस्का आहे, मोलुस्का जो शब्द कोणता आहे, ग्रीक वर्ड आहे. पहा त्याच्यामध्ये कोणता वर्ड आहे, दॅट इज काल सांगितलं होतं काय आहे, म्हणजे काय, सॉफ्ट. म्हणजे यांची जी बॉडी असते ती बॉडी कशी असते, सॉफ्ट असते. पण आपण जर हाताने त्याला स्पर्श केला तर ती बॉडी कशी लागते, एकदम अशी मऊ मऊ लागते. हे लक्षात. नंतर दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. यामध्ये हा जो मोलुस्का फायलम आहे, सगळ्यात जेवढे आपण फायलम शिकणार आहोत त्यामध्ये हा सगळ्यात सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. जो फर्स्ट लार्जेस्ट सगळ्यात मोठा फायलम कोणता आहे, पहिला आर्थ्रोपोडा. आणि हा काय आहे, सेकंड लार्जेस्ट फायलम आहे, सगळ्यात मोठा. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. नंतर आता हे जे ॲनिमल याच्यामध्ये मोडतात ते ॲनिमलला काय म्हणतात, मोलुस्क असं म्हणतात. आता हे मोलुस्क जे ॲनिमल आहे त्यामध्ये मोडतात ते ॲनिमल, ते हॅबिटॅट कोणतं आहे, ते ॲनिमल कुठं असतात, कुठं राहतात, ते कोणत्या हॅबिटॅटमध्ये त्यांचं काय वास्तव्य. आपण जसं आपलं हॅबिटॅट कुठं आहे, आपण घरामध्ये राहतो, तसे ॲनिमल कुठं राहतात, तर दे आर ॲक्वॅटिक. ते कसे असतात, ते पाण्या म्हणजे पूर्ण ॲनिमल कुठं असतात, हे राहतात, हे पाण्यामध्ये राहतात. दीज आर द ॲक्वॅटिक, म्हणजे पाण्यामध्ये राहतात. नंतर प्युअर टेरेस्ट्रियल. आणि काही कसे आहे, टेरेस्ट्रियल आहे. ते काही कसे राहतात, जमिनीवरती राहतात. फ्यू आर अगदी थोडे, पण शक्यतो जे ॲनिमल असतात जास्त ते कुठं राहतात, पाण्यामध्येच राहतात. आणि काही मार्शी प्लेसेसवरती सुद्धा आढळतात. हे झालं त्यांचं हॅबिटॅट. आता हे जे ॲनिमल आहे ते कसे आहे, मोलुस्क हे ॲनिमल कसे आहेत, दॅट इज अ फ्री लिव्हिंग. कसे असतात ते, फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. म्हणजे ते पूर्ण स्वतःचे काय करतात, हालचाल करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. त्याला काय म्हणायचं, फ्री लिव्हिंग असं म्हणतात. नंतर त्यामध्ये दुसरा वर्ड कोणता आहे, सेडेंटरी. काही कसे असतात, सेडेंटरी म्हणजे काय, ते म्हणजे एखाद्या आधाराला कसे राहतात, ते चिटकून राहतात. त्याला काय म्हणायचं, सेडेंटरी असं म्हणतात. मग दे आर ॲक्वॅटिक, फ्यू आर टेरेस्ट्रियल. नंतर मोलुस्का आहे तर फ्री लिव्हिंग ऑर सेडेंटरी. काही कसे राहतात, फ्री लिव्हिंग असतात, आणि काही कसे आहे, सेडेंटरी आहे. काही पूर्णपणे स्वतंत्र जगतात, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ते स्वतंत्र जाऊ शकतात. आणि काही कसे असतात, सेडेंटरी म्हणजे एखादे आधार घ्यायचा काहीतरी आणि त्याला काय राहायचं, चिटकून राहायचं, त्याला म्हणायचं सेडेंटरी असं म्हणायचं. नंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे, यांची जी बॉडी आहे ती कशी आहे, सॉफ्ट आहे. दीज आर द सॉफ्ट बॉडी. यांची कशी बॉडी आहे, सॉफ्ट बॉडी आहे. नंतर यांचा जो बॉडी प्लॅन आहे तो कसा आहे, शो टू विथ इन टू बॉडी प्लॅन. काल सांगितलंय त्यांचा जो बॉडी प्लॅन आहे, 3 टाईपचे बॉडी प्लॅन आहे. त्यामध्ये जो दुसरा टाईप आपण शिकलोय, ॲनिमल किंगडम ॲनिमेलिया, हे चॅप्टर आपण ज्यावेळेला सुरू केलं तर त्यावेळेला जो फर्स्ट पॉईंट होता क्रायटेरिया, त्यानंतर हा पॉईंट होता बॉडी प्लॅनचा. 3 टाईपचे बॉडी प्लॅन होते. आणि हा जो टू विथ इन द टू बॉडी प्लॅन, हा तिसरा बॉडी प्लॅन आहे टाईप त्याचा. मग त्याला टू विथ इन द बॉडी प्लॅन का म्हणायचं, म्हणजे ही यांची जी बॉडी असते ना, त्या बॉडीला काय म्हणायचं, त्या बॉडीला काय म्हणायचं, ट्यूब म्हणायचं. त्या ॲनिमलच्या बॉडीला काय म्हणायचं, ट्यूब म्हणायचं. आणि या बॉडीच्या आतमध्ये परत ते काय असते, डायजेस्टिव्ह किंवा एलिमेंटरी कॅनल असते, त्याला काय म्हणायचं, त्या बॉडी एक ट्यूब आणि या बॉडीच्या आतमध्ये परत दुसरी ट्यूब, दॅट इज कॉल्ड ॲज एलिमेंटरी कॅनल. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, कोणता बॉडी प्लॅन आहे, ट्यूब विथ इन द टू बॉडी प्लॅन. म्हणजे बॉडीच्या आतमध्ये परत दुसरी बॉडी ट्यूब. आणि म्हणून याला काय म्हणायचं, जो बॉडी प्लॅन आहे तो कसा आहे, ट्यूब विथ इन द टू बॉडी प्लॅन. नंतर नेक्स्ट आहे सिमेट्री. कशी आहे, दीज आर द बायलॅटरल सिमेट्री. आता बायलॅटरल हे जे वर्ड आहे ते समजून घ्या, पुन्हा मी काय सांगणार नाही, ते पूर्णपणे त्याचा कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, त्याच्या बॉडीचे काय होतात, 2 समान भाग होतात, त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. नंतर बट फ्यू आर असिमेट्रिकल. काही कसे असतात, असिमेट्रिकल पण आहे, म्हणजे बॉडीचे 2 समान भाग होत नाही. फॉर एक्झाम्पल सांगितलं होतं पायला,
त्यामध्ये त्या बॉडीचे दोन समान भाग होतील का? त्याचे समान भाग होत नाही. मग काही ॲनिमल जास्त हे सिमेट्रिकल असतात, पण काही फ्यू आर असिमेट्रिकल. काही कसे असतात? फक्त सिमेट्रिकल असतात. बॉडीचे दोन समान भाग होऊ शकत नाही, त्याला म्हणायचं सिमेट्रिकल. नंतर नेक्स्ट आहे बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. बॉडीचं डिवायडेशन असतं. आपलं पण बॉडीचं 3 भागामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. तसे हे जे ॲनिमल असतात ते ॲनिमलचं सुद्धा जी बॉडी असते ती बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. त्याचे 3 पार्ट आहे. कोणकोणते? पहिला कोणता आहे? हेड. दुसरा कोणता आहे? फूट. आणि तिसरा कोणता आहे? व्हिसरल मास आहे. येते लक्षात? पहिला आहे त्यामध्ये हेड आहे, दुसरा आहे फूट आहे आणि तिसरा कोणता आहे? व्हिसरल मास आहे. अशी हे बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. त्यामध्ये हेड आहे फर्स्ट, नंतर फूट आहे आणि थर्ड आहे व्हिसरल मास आहे पहा. नंतर नेक्स्ट आहे पहा व्हिसरल जे मास आहे इज इनक्लोज्ड इन विथ इन मस्क्युलर फोल्ड ऑफ बॉडी वॉल and that is called as मेंटल. ही जी बॉडी वॉल असते त्या बॉडी वॉलला काय म्हणतात? मेंटल असं म्हणतात. हे जे व्हिसरल मास आहे ते व्हिसरल मास या बॉडी वॉलमध्ये इन्क्लूड झालेलं असतं आणि त्या बॉडी वॉलला काय म्हणतात? मेंटल असं म्हणतात. नंतर मेंटल सिक्रीट हे हार्ड कॅल्केरियस सेल. मग हे जे मेंटल आहे ते काय सिक्रीट करतं? कॅल्केरियस सेल. कॅल्केरियस म्हणजे काय? कॅल्केरियस त्यामध्ये कोणता वर्ड आहे? कॅल्शियम आहे पहा. हे जे आहे सेल म्हणजे कवच. तुम्ही जर एक्झाम्पल पाहिलं असेल पायला, मग त्या पायला म्हणजे शंख माहिती सगळ्यांना. शंखच्या आतमध्ये हा पायला ॲनिमल असतो आणि शंख जर आपण पाहिलं तर एकदम ते आपल्या घरामध्ये असते. त्यामध्ये एकदम कसं असतं ते कवच ते कठीण असतं पहा, एकदम हार्ड असते. आपण जर तोडायला गेलं तर तुटेल का? हाताने तुटणार नाही. आणि मग हे जे सेल आहे कॅल्केरियस सेल हे कशापासून बनलेलं आहे? कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं आहे. त्याला काय म्हणतात? कॅल्केरियस सेल असं म्हणतात. आणि द सेल मे बी एक्सटर्नल और इंटरनल और ॲब्सेंट. आणि मग हे जे कवच आहे, जे कवरिंग आहे, त्याला बाहेरून पण असते आतून पण असते आणि काहीमध्ये कसं असतं? ॲब्सेंट असतं. तर मेंटल सिक्रीट ए हार्ड कॅल्केरियस सेल and the cell may be external or internal or absent. काहीमध्ये ते नसतं पहा. नंतर आता हे जी बॉडी आहे याच्यामध्ये त्या बॉडीचे 2 पार्टमध्ये त्याचं डिवायडेशन केले त्यांनी. त्यामध्ये 3 पार्ट आहे पण ते 2 त्यांनी भाग केले. त्यामध्ये एक अँटेरियर आणि एक पोस्टेरियर असे 2 भाग असतात पहा. अँटेरियरला म्हटलं का तो कोणता भाग येतो? डोक्याच्या बाजूचा, हेडच्या बाजूचा, त्याला काय म्हणायचं? अँटेरियर. आणि पोस्टेरियर म्हटलं कोणता भाग? खालचा, पुढचा. येते लक्षात? मग त्यामध्ये जे फूट आहे, फूट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड. जे फूट आहे ना 3 भाग माहिती तुम्हाला कोणकोणते आहे? त्यामध्ये जे फूट आहे ते कोणत्या साईडला आहे? व्हेंट्रल साईडला आहे म्हणजे पोस्टेरियर साईडला आहे. आणि जे माउथ आहे ते कोणते आहे? अँटेरियर साईडला आहे. असे बॉडीचे 2 साईड असतात, व्हेंट्रल आणि डॉर्सल. व्हेंट्रल म्हटलं का फूट आणि डॉर्सल म्हटलं का अँटेरियर म्हटलं का कोणता भाग लक्षात ठेवायचा? कोणता? माउथचा म्हणजे हेडचा. आता नेक्स्ट आहे पहा डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड. त्याच्यामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती कशी असते? वेल डेव्हलप्ड झालेली असते आणि कंप्लीट असते पहा. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे? कंप्लीट आहे. कारण का बरं आहे? याला 2 ओपनिंग आहे. एक माउथ आहे आणि दुसरा पार्ट कोणता आहे? ॲनस. माउथ म्हणजे काय? माउथने काय केलं जातं? अन्न खाल्लं जातं. आणि ॲनस म्हणजे जो बाहेर जो वेस्ट मटेरियल ते काय केलं जातं? बाहेर टाकून दिलं जातं. नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट जे असतात ते बाहेर टाकले जातात. अशा प्रकारे 2 ओपनिंग असल्यामुळं जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कशी आहे? कंप्लीट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड अँड कंप्लीट विथ अँटेरियर माउथ अँड पोस्टेरियर ॲनस. पोस्टेरियरला काय असते? ॲनस असते आणि अँटेरियरला काय असते? माउथ असते. म्हणजे खाण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग कसा आहे? वेगवेगळा आहे. आणि म्हणून त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमला काय म्हणतात? कंप्लीट असं म्हणतात. आपली कशी आहे? आपली कशी आहे? कंप्लीट आहे. काही ॲनिमलची आपण शिकलोय काही ॲनिमलची कशी असते? इनकम्प्लीट असते. इनकम्प्लीट म्हटलं का काय?
खाण्याचा मार्ग पण आणि बाहेर पाण्याचा मार्ग पण सिंगल ओपनिंग असते. जिथून पण खाल्लं जातं तिथून पण बाहेर टाकलं जातं, त्याला म्हणायचं सिंगल ओपनिंग. आणि ती सिस्टीम कशी आहे, इनकम्प्लीट आहे. ती कशी आहे, आपण अगोदरचे फायलम शिकलो त्याच्यामध्ये आपण शिकलो इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम पण काही प्राण्यामध्ये असते, कारण त्यामध्ये एक सिंगल ओपनिंग आहे. त्यामध्ये माउस आणि ॲनस दोन वेगवेगळे ओपनिंग नाही आहे, आणि म्हणून ती सिस्टीम कशी आहे, इनकम्प्लीट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड complete with anterior mouth and posterior anus. नंतर पाहता बकल कॅव्हिटी, म्हणजे जी बॉडी आहे पहा, बकल कॅव्हिटी हॅज रास्पिंग ऑर्गन कॉल्ड ॲज रेडुला. रेडुला म्हणजे जी बॉडी आहे त्यामध्ये एक प्रकारचा रास्पिंग ऑर्गन आहे, आणि त्या रास्पिंग ऑर्गनला काय म्हणतात, रेडुला असं म्हणतात. मग आता हा रेडुला म्हणजे काय, त्यामध्ये हा आपली जशी जीभ असते ना तसा तो जीभ सारखा पार्ट आहे, आणि त्याला काय म्हणायचं, रेडुला असं म्हणायचं. आणि मग हा कुठं असेल, लाईक ए टर्म लाईक आहे म्हटलं तर कोणत्या पार्टमध्ये असेल, ॲनिमलच्या कोणत्या पार्टमध्ये असेल, माऊथच्या पार्टमध्ये असेल की नाही. मग हा जो आहे हा माउथचा पार्ट आहे, आणि हा कसा आहे, टंग लाईक आहे, आपली जशी जीभ असते तसं तो असतो, त्याला म्हणायचं रास्पिंग ऑर्गन असं म्हणतात. का बरं, कारण काय करायला तो ऑर्गन, त्याचा फंक्शन काय असते, मग ते रेडुल्याचं जिभेसारखं आहे म्हणून त्याचं फंक्शन काय, फूड पकडायला, जे अन्न असते ना ते अन्न पकडण्यासाठी या ऑर्गनचा उपयोग होतो, आणि त्या ऑर्गनला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज रेडुला असं म्हणतात. रास्पिंग ऑर्गन आहे पा, म्हणजे जे अन्न असतं, जे भक्ष्य असतं ते पकडायला त्याचा उपयोग होतो, दॅट इज कॉल्ड ॲज रेडुला. आणि हे जे रेडुला आहे विच इज प्रोव्हाइडेड विथ ट्रान्सवर्स रो ऑफ टीथ, याच्यावरती काय असतात, टीथ असतात, दात असतात, त्याचा एकदम असा रो असतो. आणि मग या टीथचा उपयोग काय, आपण जसं खातो तसं याला पण टीथ आहे. आणि मग तिथे काय होत असेल, जे पकडलं असेल, गवत वगैरे खाल्लं असेल, ते काय करायला, कट करायला किंवा बारीक करायला त्या दातांचा उपयोग केला जातो. समजलं हा पॉईंट. बकल कॅव्हिटी म्हणजे जो बॉडीचा भाग आहे कॅव्हिटी, याच्यामध्ये या ॲनिमलमध्ये काय आहे, कॅव्हिटी प्रेझेंट आहे, आणि त्या कॅव्हिटीला काय म्हणतात, सिलोम असं म्हणतात. मग हे ॲनिमल कसे आहे, सिलोमेट आहे. आणि हे जी कॅव्हिटी असते या कॅव्हिटीमध्ये रॅस्पिंग ऑर्गन असतात, दॅट इज कॉल्ड ॲज रेडुला. त्या ऑर्गनला काय म्हणतात, रेडुला असं म्हणतात. आणि या रेडुलावरती विच प्रोव्हाइडेड विथ ए ट्रान्सवर्स रो ऑफ टीथ, आणि या ऑर्गनवरती काय असतात, टीथ असतात. आणि या रेडुलाचा उपयोग काय आहे, फूड पकडण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि टीथचा उपयोग काय आहे, ते कट करायला, बारीक करायला त्याचा उपयोग होतो या टीथचा. म्हणजे गवत असेल किंवा काय असेल ते बारीक करण्यासाठी त्या ट्रान्सवर्स जे रो असतो त्या टीथचा उपयोग केला जातो. नंतर ॲक्वॅटिक, आता नेक्स्ट आहे त्यामध्ये कॅरेक्टर आहे रेस्पिरेशन. आता हे जे रेस्पिरेशन होते, आपण पण रेस्पिरेशन करतोय, त्यामध्ये ऑक्सिजन घेतो, CO2 बाहेर टाकतो. आपल्याला कोणते ऑर्गन असतात, लाईक ए नोज, अरे लक्षात. तसे ॲनिमलमध्ये सुद्धा रेस्पिरेशनची प्रोसेस होते. मग ॲनिमलमध्ये काय, O2 घेतला जातो, CO2 बाहेर टाकला जातो, ते करण्याचं काम कोण करतं, तर यामध्ये ॲक्वॅटिक जे फॉर्म असतात, जे ॲनिमल पाण्यामध्ये राहतात त्याच्यामध्ये काय असते, गिल्स असतात. काय असतात, गिल्स म्हणजे माहिती आहे ना, फिशमध्ये असतात गिल्स. फिदर लाईक, दॅट इज अ फिदर लाईक, फिदर म्हणजे पंखासारखे असे गिल्स असतात. आणि त्यामार्फत काय होते, त्या रेस्पिरेशनची प्रोसेस होते पा. आणि त्याला म्हणतात टेनेडिया, जे गिल्स असतात ना त्याला म्हणतात टेनेडिया असं म्हणतात त्याला. आणि त्यामध्ये युजफुल फॉर ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. आणि मग या गिल्स मार्फत काय होते, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये कोणती प्रोसेस होते, रेस्पिरेशनची प्रोसेस होते. त्यामध्ये CO2 घेतला जातो, आणि मग तो O2 घेतला का तो O2 प्रत्येक सेलपर्यंत पोचवला जातो, आणि मग त्या सेलमधून काय बाहेर टाकला जातो, CO2 बाहेर टाकला जातो, याला म्हणायचं रेस्पिरेशन. आणि या ॲनिमलमध्ये या गिल्स मार्फत काय होते ही प्रोसेस होते रेस्पिरेशनची. आणि यामध्ये सांगितलं काय, टेरेस्ट्रियल पण ॲनिमल असतात. मग त्या टेरेस्ट्रियल ॲनिमलमध्ये कोणता रेस्पिरेटरी ऑर्गन आहे,
मग त्या रेस्पिरेशनची प्रोसेस कोण करतं त्या टेरेस्ट्रियल ॲनिमलमध्ये? तर त्यामध्ये काय असतात? लंग्स असतात. त्यामध्ये काय असतात? लंग्स असतात. कोणत्या ॲनिमलमध्ये? टेरेस्ट्रियल फॉर्ममध्ये मे शो प्रेझेन्स ऑफ लंग्स. त्यामध्ये काय प्रेझेन्स असतात? लंग्स असतात. नंतर यामध्ये सांगितले गिल्स आर प्रेझेंट. आता हे जे गिल्स असतात त्यामध्ये रेस्पिरेशनच्या प्रोसेससाठी हे गिल्स उपयोगी पडतात. मग हे गिल्स कुठं असतात? गिल्स आर प्रेझेंट आर इन मेंटल कॅव्हिटी. हे गिल्स कुठं असतात? ते ॲनिमलमध्ये मेंटल कॅव्हिटीमध्ये असतात. हा जो पार्ट सांगितला मेंटल, मग याची जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीला मेंटल कॅव्हिटी असं म्हणतात. आणि मग ही कॅव्हिटी कुठं प्रेझेंट असते? दिस स्पेस बिटवीन व्हेसरल मास अँड मेंटल. व्हेसरल मास आणि मेंटल या दोन पार्टमध्ये जी स्पेस असते, जी रिकामी जागा असते, त्याला काय म्हणायचं? मेंटल कॅव्हिटी असं म्हणतात. आणि या मेंटल कॅव्हिटीमध्ये कोण प्रेझेंट असतात? गिल्स आर प्रेझेंट इन मेंटल कॅव्हिटी. आणि ही मेंटल कॅव्हिटी म्हणजे काय? व्हेसरल मास आणि फक्त मेंटल या दोन्ही पार्टमध्ये जे मोकळी जागा असते दोघांच्या मध्ये, त्या स्पेसला काय म्हणायचं? मेंटल कॅव्हिटी असं म्हणतात. आणि मग या मेंटल कॅव्हिटीमध्ये गिल्स आर प्रेझेंट. त्यामध्ये काय असतात? गिल्स असतात. गिल्स आर प्रेझेंट इन मेंटल कॅव्हिटी. नंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ ओपन टाईप. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? ओपन टाईप. या सर्क्युलेटरी सिस्टीमचे दोन टाईप आहे सांगितलेत मी, ते ओपन आणि क्लोज. ओपन म्हटलं का ओपन टाईपमध्ये काय ॲब्सेंट असतात? ब्लड व्हेसल्स ॲब्सेंट असतात. क्लोज टाईपमध्ये ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात. ओपन टाईपचं जे सर्क्युलेशन आहे ते कसं होतं? डायरेक्ट जे ब्लड असतं ते डायरेक्ट पंप केलं जातं आणि मग ते प्रत्येक बॉडीच्या ऑर्गनमध्ये पर्यंत पोचवलं जातं. त्यामध्ये ब्लड व्हेसल नसतात तरी पण ते प्रत्येक बॉडीच्या ऑर्गनमध्ये पोचवलं जातं. त्याला म्हणायचं ओपन टाईप. आणि क्लोज टाईप कोणाला म्हणायचं? त्यामध्ये काय असतात? ब्लड व्हेसल्स आर प्रेझेंट. त्यामध्ये ब्लड व्हेसल्स असतात आणि मग ब्लड व्हेसलच्या मार्फत काय होते? त्यामध्ये पूर्ण म्हणजे हार्टमधून पूर्ण या ऑर्गनपर्यंत ब्लड पोचवलं जातं. त्याला म्हणायचं क्लोज सर्क्युलेशन. आपल्यामध्ये कोणत्या टाईपचं सर्क्युलेशन आहे? क्लोज टाईपचं सर्क्युलेशन आहे. ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू आउट द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये पूर्ण या बॉडीचं सर्क्युलेशन होते. हार्टपासून प्रत्येक ऑर्गनपर्यंत ते टिश्यूपर्यंत आपलं पोचवलं जातं आणि ते पोचवण्याचं काम कोण करतं? ब्लड व्हेसल्स करतात. मग त्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ ओपन टाईप. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? ही ओपन टाईपची आहे. पण याला एक्सेप्शन आहे पा. एक एक्सेप्शन आहे पा. त्यामध्ये कॅटल फिश आहे पा. एक्झाम्पल कोणतं आहे? कॅटल फिश. कॅटल फिश आहे. तर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल नंतर मी सांगणार आहे. पण त्या कॅटल फिशमध्ये कोणत्या टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे? क्लोज टाईपची आहे. कोणत्या टाईपची आहे? क्लोज टाईपची आहे. बाकीचे जे ॲनिमल असतात त्यामध्ये कोणत्या टाईपची आहे? ओपन टाईपची आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. नंतर ब्लड नेक्स्ट पॉईंट आहे. नेक्स्ट सॅलेंट फीचर्स आहे. ब्लड कंटेन ए कॉपर कंटेनिंग blue respiratory pigment and that is called as hemocyanin. Blood contain a copper containing blue respiratory pigment. It is called as hemocyanin. ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट आहे यांच्या ॲनिमलमध्ये. आपल्यामध्ये कोणत्या टाईपचं रेस्पिरेटरी पिगमेंट आहे? कोणत्या कलरमध्ये आहे? हां, कोणत्या कलरमध्ये आपलं रेस्पिरेटरी पिगमेंट आहे? रेड कलरमध्ये. कोणत्या? रेड कलरमध्ये. आणि म्हणून त्याला काय म्हणतात? हिमोग्लोबिन असं म्हणतात. आलं लक्षात? याच्यामध्ये कोणतं आहे? ब्ल्यू कंटेनिंग आहे. ब्ल्यू कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट आहे कॉल्ड ॲज हिमोसायनिन. आणि त्याला काय म्हणतात? आणि आपल्या हिमोग्लोबिनमध्ये कोणता घटक आहे? आयर्न नावाचा. याच्यामध्ये काय आहे? कॉपर आहे. कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट इज कॉल्ड ॲज हिमोसायनिन. आणि आपल्यामध्ये कोणतं आहे? हिमोग्लोबिन. कोणत्या कलरचा आहे? रेड कलरचा आहे. आणि अमूल रक्ताला आपल्याला
लाल कलर आलेला असतो, कारण त्यामध्ये रेड रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. कोणता आहे? हिमोग्लोबिन आहे. याच्यामध्ये ब्ल्यू कलरचा, याला काय म्हणतात? हिमोसायनिन असं म्हणतात. ब्लड कंटेनिंग, ब्लड, पुन्हा पुन्हा ते सांगते, ब्लड कंटेनिंग copper containing blue respiratory pigment, it is called as a हिमोसायनिन. ब्लड मध्ये असतं हे ब्ल्यू कलरचं पिगमेंट आहे, त्याला म्हणायचं हिमोसायनिन. नेक्स्ट पार्ट आहे, तर नेक्स्ट सायलेंट फीचर आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय? नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट काय करणे? बाहेर टाकणे. आणि यामध्ये जे नायट्रोजिनस, या ॲनिमलमध्ये जे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे ते कोणतं आहे? अमोनिया. कोणतं आहे? अमोनिया. मग हे जे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे ते बाहेर टाकण्याचं काम कोण करतं? एक्सक्रीशन ऑफर्स बाय किडनी. कोण करतंय? किडनी. ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ बोजॅनस. त्याला काय म्हणतात? Excretion occurs by kidney, also called as organ of Bojanus असं म्हणतात. पा त्याला एक्सक्रीशनचं काम कोण करतं? किडनी. म्हणजे नायट्रोजन जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्या बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम आहे किडनी करते. आणि दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ बोजॅनस असं म्हणतात. नंतर नर्वस सिस्टीम. नेक्स्ट फीचर आहे नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय 3 पेअर्स ऑफ गॅंग्लिया. याच्यामध्ये काय असतात? नर्वस सिस्टीममध्ये काय असतात? 3 पेअर्स ऑफ गॅंग्लिया. गॅंग्लिया 3 पेअर जोड्या झाल्या, म्हणजे ते किती झाले? गॅंग्लिया किती झाले? 6 झाले. किती पेअर आहे? 3 पेअर आहे, म्हणजे ते किती झाले? गॅंग्लिया 6 झाले. पा नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय 3 पेअर्स ऑफ गॅंग्लिया. नर्वस सिस्टीममध्ये 3 पेअर हे गॅंग्लियाचे असतात. आणि मग 3 पेअर म्हटलं की किती गॅंग्लिया झाले? 6 झाले. आणि हे जे गॅंग्लिया असतात हे गॅंग्लिया इंटरकनेक्टेड बाय कमिशेल अँड कनेक्टिव्ह. हे जे गॅंग्लिया असतात ते गॅंग्लिया एकमेकाला काय असतात? कनेक्टेड असतात. आणि ते कनेक्टेड करण्याचं काम कोण करतं? कनेक्टिव्ह करतात. कोण करतं ते? गॅंग्लिया आर इंटरकनेक्टेड बाय कमिशियस अँड कनेक्टिव्ह. म्हणजे हे जे 2 पार्ट असतात ते 2 पार्ट हे गॅंग्लिया जे असतात 6 ते एकमेकांना जोडण्याचं काम कोण करतं? हे कनेक्टिव्ह करतात. गॅंग्लिया इंटरकनेक्टेड, ते जे 6 असतात ते एकमेकांना काय असतात? इंटरकनेक्टेड झालेले असतात. आणि विथ द हेल्प ऑफ द कनेक्टिव्हच्या सहाय्याने ते एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. नंतर नेक्स्ट आहे सेन्स ऑर्गन. मोठा फायलम आहे सेन्स ऑर्गन. आपल्यामध्ये पण सेन्स ऑर्गन आहे. किती आहे आपल्याला म्हणतात? ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. किती आहेत? आपल्याकडं 5 आहेत. हां, तसे यामध्ये सेन्स ऑर्गन एकूण 3 आहे. त्याच्यामध्ये किती आहे? 3 आहे. मग त्यामध्ये जो फर्स्ट आहे सेन्स ऑर्गन सच ॲज आईज. याच्यामध्ये पहिलं सेन्स ऑर्गन कोणतं आहे? आईज आहे. पा आणि फॉर विजन म्हणजे दिसण्यासाठी डोळ्याचा उपयोग होतो. नंतर सेकंड आहे टेंटॅकल्स. सेन्स ऑर्गन दुसरा कोणता आहे? टेंटॅकल्स आहे. पा मग टेंटॅकलचं फंक्शन काय आहे? फॉर टॅक्टाईल सेन्सेशन. टॅक्टाईल सेन्सेशन म्हणजे काय? सेन्सेशन म्हणजे काय? आपण एखाद्या स्पर्श केला तर आपल्याला कळते कोणतरी आहे. मग ते जे ॲनिमल असतात ते पाण्यामध्ये असतात. मग त्याने एखादा स्पर्श झाला तर त्याला सेन्सेशन कोणाला येतं? हे या टेंटॅकल्सवर त्याला जाणीव होते, त्याला संवेदना होतात. आणि मग हे सेन्स ऑर्गन कोणतं आहे? टेंटॅकल्स आहे. हे टेंटॅकल्स कुठं असतात? ते ॲनिमलच्या बॉडीमध्ये असतात. आणि त्याचं फंक्शन काय आहे? टॅक्टाईल सेन्सेशन. म्हणजे एखादा स्पर्श झाला तर लगेच त्याला कळतं हा हे स्पर्श झाला आहे. हां, आपल्याला पण संवेदना होते की नाही? आपल्याला एखादी सुई वगैरे टोचली तर आपल्याला लगेच संवेदना होतात. लगेच आपलं काय होतं? मेसेज आपल्या इथपर्यंत जातो. तसं याच्यामध्ये पण 3 प्रकारचे सेन्स ऑर्गन आहे. आपल्यामध्ये 5 आहे, तसे याच्यामध्ये 3 आहे. त्यातला पहिला आईज आहे दिसण्यासाठी. दुसरा कोणता आहे? टेंटॅकल्स आहे सेन्सेशनसाठी. आणि तिसरा कोणता आहे? त्यामध्ये ऑस्फेरिडिया. कोणता आहे? ऑस्फेरिडिया. ऑस्फेरिडिया हा सेन्स ऑर्गन आहे. पा आणि याचं फंक्शन काय आहे? फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट.
हा कशाची याची काय प्युरिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट, म्हणजे वॉटरची काय घेतोय टेस्टिंग घेतोय, वॉटरमध्ये किती खारटपणा आहे त्याचं मेन्शन म्हणजे हे त्याला समजलं जातं पा कोणत्या ऑर्गनला ऑस्पेरिडिया, दॅट इज अ सेन्स ऑर्गन, म्हणजे जो पाण्यामध्ये जे खारटपणा असते ना त्या खारटपणाची जाणीव कोणाला होते या ऑस्पेरिडियाला होते, दॅट इज अ सेन्स ऑर्गन. म्हणजे त्यामध्ये म्हणजे वॉटरचं समजा ते केमिकल जे नेचर आहे ते केमिकल नेचर ठरवण्याचं काम कोण केलं जातं हे ऑस्पेरिडिया करतात. म्हणजे त्याचं पाण्याची सॅलिनिटी किती आहे ते त्याला समजतं पा. तर अशा प्रकारे ॲनिमलमध्ये हे 3 सेन्स ऑर्गन आहे. पहिला आहे आईज आहे, सेकंड कोणता आहे टेंटेकल्स आहे आणि थर्ड कोणता आहे ऑस्पेरिडिया आहे. नंतर सेक्सियस नेक्स्ट सॅलिनिटी फीचर आहे. सेक्सियस आर सेपरेट, सेक्स कशी आहे सेपरेट आहे, त्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन सेपरेट आहे, त्याला म्हणायचं युनिसेक्शुअल. नंतर ॲनिमल्स आर मोस्टली ओवी पॅरस, ॲनिमल कसे आहे ओवी पॅरस, ओवी पॅरस. आणि दुसरा शब्द कोणता आहे विवी पॅरस. ओवी पॅरस आणि विवी पॅरस हे 2 वर्ड तुम्हाला गेले असतील. त्यामध्ये ओवी पॅरस म्हणजे काय अगोदर अंड आणि अंड्यातून काय होणे पिल्ल निर्माण होणे त्याला काय म्हणायचं ओवी पॅरस असं म्हणतात. आणि विवी पॅरस म्हणजे डायरेक्ट काय करणे त्याला जन्म देणे त्याला काय म्हणायचं विवी पॅरस. म्हणजे यांचा अंड्यातून जन्म होतो आणि विवी पॅरस म्हणजे डायरेक्ट लक्षात त्याला म्हणायचं. मग हे जे ॲनिमल आहे ते कसे आहे ओवी पॅरस आहे. अगोदर ते अंडे देतात त्यामधून म्हणजे आपलं कोंबडी माहिती आहे तुम्हाला त्या अंड्यातून नवीन पिल्लू तयार होतं पा, मग ते कोणतं आहे ओवी पॅरस. आणि डायरेक्ट जन्म दिला का त्याला काय म्हणायचं विवी पॅरस. मग हे ॲनिमल कसे आहे ओवी पॅरस आहे पा. विवी पॅरस लक्षात ठेवू नका ते समजण्यासाठी सांगितलंय. ओवी पॅरस म्हणजे अंड्यातून जन्म देणे. त्याची डेव्हलपमेंट इज डायरेक्ट और इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट कशी आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आहे पा. तर एवढे हे त्याचे सॅलेंट फीचर आहे का मोठा फायलम आहे. आता याचे एक्झाम्पल कोणते आहे एक्झाम्पलचे अगोदर याचे इकॉनॉमी इम्पॉर्टन्स कोणते आहे सांगते अगोदर. याच्यामध्ये ॲनिमल आहे पर्ल ऑइस्टर नावाचा याच्यामध्ये ॲनिमल आहे. कोणता पर्ल ऑइस्टर. आणि यापासून काय मिळतं पर्ल म्हणजे काय मोती. त्यापासून काय मिळतं मोती मिळतात. पर्ल ऑइस्टर गिव्स प्रिसियस पर्ल. मोती या ॲनिमलपासून तयार केले जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोती उत्पादन केलं जातं. त्यामध्ये आणि हे ॲनिमल ऑइस्टर हे ॲनिमल कुठं असतात पाण्यामध्येच असतात ते लक्षात. मग यामध्ये आता हे नॅचरल पद्धतीने याच्यामध्ये केलं जातं आणि याच्यामध्ये मोती जो तयार केला जातो त्याला जवळजवळ 7 ते 8 वर्ष लागतात. आणि मग हे 7 ते 8 वर्षानंतर डायरेक्ट ते ॲनिमल आणायचे आणि ते ॲनिमलमधून आपण काय केलं जातं ते मोती जे असतात ते काढले जातात. परंतु जे जपान आहे त्या जपानमध्ये जे आर्टिफिशियल हे केलं जातं पा कृत्रिम पद्धतीने हे तयार केलं जातं. आणि जे जपान आहे ते जपान मोती उत्पादनामध्ये 1 नंबरचा हा देश आहे पा जपान. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोती उत्पादन केलं जातं पा. मग त्यामध्ये आता सेकंड आहे पा हे झालं फर्स्ट. त्यामध्ये खूप लक्षात ठेवा मोती उत्पादन तयार केलं जातं पर्ल ऑइस्टर या प्राण्यापासून. नंतर मेनी मोलुस्क आर इडिबल. काही ॲनिमल कसे असतात इडिबल असतात म्हणजे डायरेक्ट खातात काही इडिबल असतात. नंतर त्यामध्ये सेल ऑफ मोलुस्क आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. मोलुस्काची जी सेल असते जे कवच असते त्या कवच कशापासून बनलेलं असतं ते कवच कसं आहे कॅल्कॅरियस म्हणजे कसं कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं असतं. आणि मग त्यामध्ये काय असते मोठ्या प्रमाणामध्ये कोणता घटक असतो कॅल्शियम असतो. आणि मग आपल्या शरीराला जर कॅल्शियम जर कमी असेल तर ते मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं सेल ऑफ मोलुस. म्हणजे त्या मोलुसचे जे ॲनिमल असतात ना त्यांची जी सेल असते ती सेल कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेली असते. आणि म्हणून मग सेल ऑफ मोलुस्क आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोणता घटक आहे कॅल्शियम आहे पा. मग कॅल्शियम जर कमी पडलं आपल्या शरीरामध्ये तर हे खायला सांगतात पा. तर अशा प्रकारे याचे हे आहे पा. त्यामध्ये
दुसरं एक्झाम्पल सांगते, त्यामध्ये त्यांनी एक्झाम्पलमध्ये बुकमध्ये फक्त त्यांनी हे आपली कोणी इम्पॉर्टन्स नाही, पण जो ऑक्टोपस आहे ना, तो ऑक्टोपस ज्यावेळेला त्याला दुसरा ॲनिमल पकडायचा आहे, एखादं भक्ष्य त्याला पकडायचे, तो काय करतो, जो ऑक्टोपस असतो, ऑक्टोपस पाहिला आहे हां, त्या तिथे स्टार लाईक असतो पा, ऑक्टोपस कुठं असतो, पाण्यामध्ये असतो. आणि ज्यावेळेला त्या ऑक्टोपसला एखादा भक्ष्य पकडायचा असेल तर तो ऑक्टोपस काय करतो, आपल्या शरीरातून एखादी एक लाळ काय करतो, सिक्रेट करतो. आणि ती लाळ कशी असते, एकदम विषारी असते, लक्षात, विषारी असते ती लाळ. आणि मग जो प्राणी त्यामध्ये जे असते ना त्या पाण्यामध्ये, मग ते लाळ काय करतात, ते प्राण्याच्या आतमध्ये जाते. आणि मग तो प्राणी जो असेल, जो भक्ष्य असेल, तो काय करतो, काय होतो, तो मरतो. आणि तो मेला, मग तो ऑक्टोपस काय करतो, तो ॲनिमल खातो. अशा प्रकारे ऑक्टोपस हे आहे पहा. मग त्याचे इथं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सांगितले, त्यापासून हे आपल्याला मोती मिळतात, काही खाण्यायोग्य असतात, काही कॅल्शियम जास्त मिळण्यासाठी काही हे त्यामध्ये सेल ऑफ मोलस्काचे इम्पॉर्टन्स आहे पहा. मग याचे एक्झाम्पल कोणकोणते, त्यामध्ये पहिला आहे पायला, दुसरा आहे बायव्हॉल, थर्ड आहे ऑक्टोपस, त्याला डेव्हिल फिश असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, डेव्हिल फिश असं म्हणतात. फोर्थ आहे सिपिया. मग सांगितलं मी कटल फिश सांगितलं, कटल फिशमध्ये कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, क्लोज टाईप एक्सेशन. बाकीच्या ॲनिमलमध्ये कोणती आहे, ओपन टाईपची आहे. कटल फिशमध्ये कोणती आहे, क्लोज टाईपची आहे. मग त्या कटल फिश जो आहे त्याला काय म्हणतात, सेपी असं म्हणतात. नंतर लॉलिगो आहे, एक्झाम्पल आहे पहा, आणि डेंटेलियम आहे पहा. एवढे याची एक्झाम्पल आहे, 2-4 लक्षात ठेवा.